आरोग्यासाठी खूप महत्त्वाच्या आणि फायदेशीर टिप्स. नंबर 1, जर उचकी थांबत नसेल तर थोडे थोडे पाणी प्यावे, यामुळे उचकी थांबते. नंबर 2, गरम पाण्याने अंघोळ केल्यास केस कमजोर होतात. नंबर 3, गाईचे कच्चे दूध चेहऱ्यावर लावल्याने त्वचा चमकते. नंबर 4, दररोज अंघोळीच्या पाण्यात लिंबाचे काही थेंब टाका आणि त्या पाण्याने अंघोळ करा, यामुळे शरीरात थंडावा निर्माण होतो. नंबर 5, चहा जास्त पिण्याच्या सवयीमुळे हाडे कमकुवत होतात, त्यामुळे चहाचे सेवन कमी करावे आणि त्याऐवजी ग्रीन टी प्यायला सुरुवात करावी, कारण ग्रीन टी आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. नंबर 6, रोज संध्याकाळी मनुका खाल्ल्याने शरीराला शक्ती मिळते. नंबर 7, हरभरा डाळीच्या पाण्याने 6 दिवस चेहरा धुतला, चेहऱ्याचा रंग उजळेल. नंबर 8, चहामध्ये आले, तुळस आणि काली मिरी मिसळून चहा प्या. या 3 गोष्टींचे सेवन केल्याने खोकला आणि सर्दीपासून खूप आराम मिळतो. नंबर 9, दुपारी ताक पिणे आरोग्यास उत्तम मानले जाते, त्यामुळे तुम्ही हिवाळ्यात जर ताक पीत असाल तर त्यात ओवा भाजून टाका. नंबर 10, शरीरामध्ये झिंकची कमतरता असल्यासही मूड बदलू शकतो आणि तुमची चिडचिड होऊ शकते. झिंक आपल्या शरीरातील मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी महत्त्वाच्या. झिंकच्या कमतरतेमुळे तुम्हाला नैराश्याची लक्षणे दिसून येतील. नंबर 11, जर तुम्हाला वारंवार राग येत असेल आणि प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर चिडचिड होत असेल तर त्याचा संबंध शरीरातील जीवनसत्वे आणि जर तुम्हाला वारंवार राग येत असेल आणि प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर चिडचिड होत असेल तर त्याचा संबंध शरीरातील जीवनसत्वे आणि खनिजांच्या कमतरतेशी असू शकतो. व्हिटॅमिन बी आणि जीवनसत्वाची कमतरताच असलेल्या लोकांना जास्त राग येत असतो. शरीरात व्हिटॅमिन बी ची कमतरता असल्यास यामुळे फील गुड हार्मोनची कमतरता निर्माण होते, त्यामुळे व्यक्तीला अधिक राग येऊ शकतो. नंबर 12, माउथवॉश शिवाय तोंडाची स्वच्छता पूर्ण होत नाही. अशा स्थितीत आयुर्वेदातील त्रिफळा आणि यष्टीमध तोंड स्वच्छ करणारे खूप चांगले असल्याचे सांगितले जाते. हे हर्बल उपाय केवळ तुमचे दातच नाही तर तुमच्या हिरड्या देखील स्वच्छ करतात आणि तोंडाच्या स्वच्छतेसाठी देखील खूप चांगले मानले जातात. नंबर 13, लसूण तुमचे जेवण चविष्ट बनविण्यासोबतच अतिशय आरोग्यदायी आहे. लसूण ॲलियम कुटुंबातील सदस्य असून यामुळे कोलेजनचे उत्पादन वाढविण्यास मदत होते. लसणात असलेले सल्फर शरीरातील कोलेजन वाढीस मदत करते. नंबर 14, जर तुम्हाला तुमची त्वचा चमकदार आणि तरुण ठेवायची असेल तर तुमच्या आहारात पालेभाज्यांचा समावेश करणं खूप आवश्यक आहे. पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन सी, कॅरोटीनॉइड्स, अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात आणि ते तुमच्या त्वचेला हानिकारक आणि कोलेजन नष्ट करणाऱ्या सूर्यकिरणांपासून वाचवण्यास मदत करतात. नंबर 15, आंबा खाल्ल्याने आपले हृदय मजबूत होते, त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात आणि भूकसुद्धा वाढते. नंबर 16, जे लोक कच्च्या म्हशीचे दूध पितात त्यांना कंबरदुखीची तक्रार होत नाही. नंबर 17, कोल्ड ड्रिंक्स आणि कोल्ड कॉफीच्या आधी सेवनामुळे किडनी लवकर खराब होते. नंबर 18, खजूर खाल्ल्याने पाठदुखी कमी होते आणि खजूरचा आहारात उन्हाळ्यात उपयोग कमी करावा. नंबर 19, उकळलेल्या तांदळाचे पाणी केसांना लावल्याने केस मजबूत, मुलायम आणि चमकदार होतात. नंबर 20, काळी मिरी आहारात वापरल्यास आतड्यांचे बऱ्यापैकी आजार कमी होतात. नंबर 21, ओमेगा 3 फॅटी ॲसिडिटी ही आवश्यक फॅटी ॲसिड्स आहेत. यामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे घटक आहेत. योग्य प्रमाणात मासे, कोळंबी, अक्रोड, पिस्ते, फ्लेक्सच्या बिया यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिडचा समावेश असतो. नंबर 22, हळद अनेक औषधी गुणधर्म आणि परिपूर्ण असते. आरोग्याशी संबंधित समस्या दूर ठेवण्यासाठी ही खूप प्रभावी आहे. तणाव आणि जळजळ यासारख्या समस्या दूर करण्यासाठी हळद ही सर्वात प्रभावी मानली जाते.
नंबर 23. 1 चमचा मध मिसळून दूध प्यायल्याने वजन वाढते. ज्या लोकांना वजन वाढवायचे आहे त्यांनी रोज रात्री 1 ग्लास दुधात 2 चमचे मध मिसळून प्यावे. यामुळे वजन लवकर वाढते. नंबर 24. दुधासोबत आंबट किंवा लिंबू खाऊ नये. असे करणे खूप हानिकारक ठरू शकते. दोन्ही एकत्रित सेवन केल्याने ॲसिडिटी व्हायची शक्यता असते. नंबर 25. ताक पिल्याने पोटॅशियम आणि कॅल्शियम मोठ्या प्रमाणात मिळते. हिवाळ्यात ताक पिल्याने शरीरात ऊर्जा मिळते. नंबर 26. जास्त काजू खाण्याने तोटेही समजून घेतले पाहिजे. एका दिवसात तुमच्या शरीराला आवश्यकतेपेक्षा जास्त काजू खाल्ल्याने तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते. काजूमध्ये चांगल्या प्रमाणात कॅलरीज असतात. तुम्ही एका वेळी 3 ते 4 काजू खाल्ल्यास 163 कॅलरीज मिळतात. जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत करत असाल तर काजू कमी खाल्ल्यास चांगले होईल. नंबर 27. दुधात काळे जिरे टाकून पिल्याने जखम लवकर भरते. नंबर 28. दात स्वच्छ ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. यासाठी दिवसातून किमान 2दा ब्रश करणे आवश्यक आहे. आपण दिवसभर जे काही खातो त्याचा बऱ्याचदा भाग दातांमध्ये राहतो. ते रात्रभर तोंडात राहून देणे अजिबात योग्य नाही. प्रत्येक वेळी चॉकलेट इत्यादी खाद्यपदार्थ खाल्ल्यानंतरही तुम्ही नक्कीच दात घासले पाहिजे. पण जर तुम्ही सर्व करत नसाल तर किमान सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी दात